22 जानेवारी 2026 या दिवशी आहे तिलकुंती चतुर्थी, म्हणजेच गणपती बाप्पांच्या जन्मोत्सवाचा दिवस आहे. तर ह्या दिवशी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरातल्या गणपती बाप्पांची सेवा पूजा कशी करायची आहे. तर ह्या दिवशी गुरुवार आहे म्हटल्यानंतर आपल्या स्वामींची सुद्धा अभिषेक करून आपल्याला पूजन करायचं आहे. गुरुवारी सकाळी लवकर उठायचं, त्यानंतर आपल्या घरातली जी कामं असतील महिलांनी ती सर्व करून घ्यायची. आपल्या स्वामींच्या मूर्तीवरती त्या दिवशी अभिषेक करायचा आहे. मूर्ती तामणामध्ये घ्यायची स्वामींची. मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करत असताना पुरुष सुक्ताचं 16 वेळा पठण करू शकता, स्त्री सुक्ताचं 16 वेळा पठण करू शकता. तुम्हाला जर त्या दिवशी शक्य झालं नाही तर तुम्ही पुरुष सुक्ताचं 1 वेळा आणि स्त्री सुक्ताचं 1 वेळा जरी केलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून वगैरे घ्यायची आणि त्यांच्या जागेवरती अष्टगंध लावून स्वामींची मूर्ती ठेवून द्यायची. आता गणपती बाप्पांना आपल्याला त्या दिवशी अभिषेक करायचा आहे, कारण षोडशोपचारी पूजन सुद्धा आपल्या गणपती बाप्पांच्या दिवशी घरामध्ये करायचं आहे. तर गणपती बाप्पांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करत असताना तुम्हाला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. तुम्ही दूध आणि पाणी मिक्स करून सुद्धा अभिषेक करू शकता किंवा नुसत्या पाण्याचा अभिषेक करू शकता. अभिषेक करत असताना आपल्याला ना 108 वेळा ना तुम्हाला ओम ग गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं पठण जर करणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष पठण करत असताना सुद्धा अभिषेक करू शकता. पण काही वेळेला बघा, काही व्यक्तींना लिहिता वाचता येत नाही किंवा काहींना काही प्रॉब्लेम असतात, यासाठी गणपती अथर्व शीर्षाचं पठण करणं अभिषेक करत असताना शक्य होत नाही. तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही ओम ग गणपती नम ह्या मंत्राचा जप करू शकता. 108 वेळा तुम्ही ह्या मंत्राचा जप करत असतानाच आपल्याला त्या म्हणजे मूर्तीवरती पाण्याचा अभिषेक करत राहायचं, म्हणजे पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करत राहायचं. अभिषेक करत असतानाच आपल्याला ओम ग गणपती नम ओम ग गणपती नम या मंत्राचं नामस्मरण करायचंय. मोठ्यानं जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला म्हणत राहायचंय. आता गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा अभिषेक वगैरे सर्व झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. मूर्ती सुद्धा आपल्याला त्यांच्या जाग्यावरती देवघरामध्ये ठेवून द्यायची. आता सर्व देवांना सुद्धा आपल्याला अभिषेक करून त्या दिवशी घ्यायचा आहे. सर्व देवांना अभिषेक करून घेतल्यानंतर सर्व देवींना हळदी कुंकू लावायचं, देवांना अष्टगंध लावायचा आणि सर्व देवाऱ्यामध्ये देवांची पूजन करून घ्यायचं. स्वामींना सुद्धा हिनात तर लावायचं. आता गणपती बाप्पांची पूजा करायची आपल्याला. गणपती बाप्पांना अभिषेक वगैरे सर्व आपण करून घेतलं, त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला थोडासा अष्टगंध लावायचा आहे, गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे, थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत. आणि त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये जे कापूस असतो त्या कापसामध्ये तुम्ही 7 किंवा 5 मध्ये पौतं बनवायचं, ते सुद्धा त्यांच्या गळ्यामध्ये तुम्ही घालू शकता. आपल्या घरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्या मूर्तीला सुद्धा तुम्ही ते पौतं करून त्या दिवशी घालू शकता. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं, तर बघा, आता आपण सर्व करून घेतलं पूजन वगैरे, तर गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू त्या दिवशी गणपती बाप्पांना न चुकता अर्पण करायचं. तुम्हाला त्या दिवशी ना गणपती बाप्पांना शक्य होईल तेवढं ना तुम्ही आपल्याला आपल्या घरातल्या गणपती बाप्पांना दुर्वा व्हायच्या आहेत. तुम्हाला घरातल्या गणपती बाप्पांना 21 दुर्वांच्या पेंड्यांचा हार करून अर्पण करणं शक्य होत असेल तर नक्कीच करा. त्या दिवशी गणेश जयंती दिवशी जेवढा आपण गणपती बाप्पांना दुर्वा जास्त प्रमाणात अर्पण करणार तेवढा गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होणार, त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळणार, आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होणार. यासाठी गणेश जयंती दिवशी ना ज्या स्वामी भक्तांना, ज्या गणेश भक्तांना आपल्या घरातल्या गणपती बाप्पांना 11 दुर्वांच्या पेंड्यांचा हार अर्पण करणं शक्य असेल त्यांनी नक्कीच करा. आणि जरी नसेल तर तुमच्याकडे ज्या दुर्वा आहेत, 5 दुर्वांच्या पेंड्या असतील, 1 दुर्वांची पेंडी असेल, 7 दुर्वांच्या पेंड्या असतील, त्या सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना त्या दिवशी घरामध्ये अर्पण करू शकता. पारती लावायची आणि गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल सकाळी अर्पण करायचं, एका फळाचा नैवेद्य दाखवायचा. आता हे सर्व सकाळी आपण पूजा वगैरे अगदी सोप्या पद्धतीने घरामध्ये करून घेतली तर त्या दिवशी आपल्याला जवळपासच्या आपल्या गावामध्ये गणपती बाप्पांचं मंदिर असतं बघा, त्या मंदिरात जायचं आहे. तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्हाला त्या मंदिरात जाऊन तुम्हाला 11 दुर्वांच्या पेंड्यांचा एक हार गणपती बाप्पांना अर्पण करा किंवा 21 पेंड्यांचा जरी तुम्ही हार अर्पण केला तरी सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या इच्छित मनोकामना नक्कीच गणपती बाप्पा पूर्ण करतील. एक जास्वंदीचं फूल सुद्धा मंदिरामध्ये जाऊन अर्पण करा. हे सर्व झाल्यानंतर आता घरी आल्यानंतर बघा, आपल्याला घरामध्ये किंवा मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करू शकता. तर गणपती बाप्पांना कोणता नैवेद्य ह्या दिवशी अर्पण करायचा, कोणता नैवेद्य त्यांना खूप असा आवडतो. आता गणेश जयंती आहे, ह्या दिवशी जास्त करून गणपती बाप्पांना बघा तिळाच्या पदार्थांचा नैवेद्य हा खूप जास्त प्रमाणात दाखवला जातो. तिळाच्या तुम्ही लाडू बनवू शकता, त्याचा नैवेद्य अर्पण करा. तिळाच्या वड्यांचा नैवेद्य अर्पण करा किंवा तिळाची जी पोळी बनवतात बघा, तिळाची गुळ घालून सुद्धा एक छोटीशी पोळी बनवतात, त्याचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. किंवा तिळांच्या मोदक, खूप अशा भागामध्ये बघा तिळाचे मोदक सुद्धा बनवतात आणि तिळाच्या मोदकाचा सुद्धा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांच्या दिवशी अर्पण करा. तर हे पदार्थ मी तुम्हाला का सांगितले, कारण गणेश जयंती आहे आणि विशेष दिवस आहे गणपती बाप्पांचा.
कारण विशेष दिवशी गणपती बाप्पांची केलेली सेवा, गणपती बाप्पांची केलेली उपासना ही खूप फळदायक असते. आणि ह्या दिवशी जेवढा आपण आपल्या गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करणार, गणपती बाप्पांच्या आवडीचं सर्व गणपती बाप्पांना अर्पण करत राहणार, तेवढंच गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होणार, खुश होणार आणि आपल्या इच्छित मनोकामना ते नक्कीच पूर्ण करतील. आपल्यावर कृपाशीर्वाद त्यांचा राहील आणि ते प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून आपल्याला बाहेर काढेल. यासाठी गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू गणपती बाप्पांना त्या दिवशी नक्की अर्पण करा. तुम्ही हा नैवेद्य नक्की अर्पण करा. आणि जरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये तिळाचे मोदक बनवणं शक्य नसेल, तर आपल्या घरामध्ये जे नॉर्मल आपण उकडीचे मोदक बनवतो बघा, त्या उकडीच्या 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. खीर बनवा, 21 मोदक बनवा, चपाती, आपल्या घरामध्ये जे नॉर्मल जेवण असतं ते सर्व जेवणाचा नैवेद्य त्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करा. गणेश चतुर्थी दिवशी आता हे सर्व मी पूजेचं वगैरे सर्व आहे, त्या दिवशी आता सेवा कोणत्या करायचं. आपल्या स्वामींचा गुरुवार आहे बघा, तर स्वामींच्या ज्या सेवा असतील त्या सर्व सेवा आपल्याला करून घ्यायच्या. गणपती बाप्पांचं आपल्याला एक वेळा गणपती आतरशिषाचं पठण करायचं आहे आणि गणेश स्तोत्राचं सुद्धा त्या दिवशी पठण करायचं आहे. आपल्याला नित्यसेवेमधला ओम एकदंताय विघ्नवक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे. ओम ग गणपते नमः ह्या मंत्राचं अखंड नामस्मरण दिवसभर करायचं आहे. तर अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही गणपती बाप्पांची पूजा, गणपती बाप्पांना अभिषेक कशा पद्धतीने करू शकता, कोणता नैवेद्य अर्पण करू शकता, या सर्व विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळाली. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.